बालक मातेच्या दोषांमुळे चरित्रहीन होतो. मातेमध्ये जर दोष असतील आणि माता जर दोषयुक्त गोष्टी बालकाला शिकवत असेल तर बालकाचं चरित्र वाईट घडतं, चरित्रहीन असा बालक घडतो. आपण अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी धुंदुकारीचं चरित्र पाहिलं होतं. त्याची माता ही धुंदली, तिचं व्यक्तिमत्व काय ते आपण बघितलं आणि तिने ज्या बालकाला घडवलं त्या बालकाचंही महान व्यक्तिमत्व आपण बघितलं. तेच सांगितलं आहे की बालक मातेच्या दोषांमुळे, माता जर दोषयुक्त असेल, बालकाच्या दोषांवरती सातत्याने पांघरून टाकत असेल, त्याला नीट संस्कार देत नसेल, त्याला शिस्त लावत नसेल तर ते बालक पुढे जाऊन चरित्रहीन होतं. पित्याच्या दोषामुळे ते बालक मूर्ख होतं. पिता जर दोषी असेल, पित्यामध्ये जर संयम नसेल, पित्यामध्ये शिस्त लावण्याची धमक नसेल, मुलाला नीट समजून सांगण्याची क्षमता नसेल तर ते मूल बालक पुढे मूर्ख होतं. वंशामध्ये जर दोष असेल तर बालक भित्र होऊन जातं. बघा किती दोष येतात मुलांमध्ये. मुलं भित्री का होतात? कारण त्यांच्या वंशामध्ये कुणीही शूर, वीर, धाडसी, पराक्रमी माणूस निपजतच नाही. ते सगळे दोष बालकामध्ये येतात. म्हणून मुलांना, बालकांना पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या असतात की तुझे आजोबा माहिती आहे का, तुझे पणजोबा माहिती आहे का, त्यांनी काय काय केलंय, किंवा आपल्या घराण्यामध्ये असे असे महान लोक होऊन गेले. हे मुलांना सांगायला हवं. ते जेव्हा मुलांना सांगितलं जातं तेव्हा मुलांमध्ये चांगले गुण जे आहेत ते विकसित होतात. अन्यथा मुळं नेभळट निघतात. झुरळ बघितलं, माशी बघितली, मुंगी बघितली की मुलं थरथर थरथर कापायला लागतात. ते एवढंसं झुरळ असतं पण त्यांना ते डायनोसॉर असल्यासारखं वाटायला लागतं. आणि स्वतःच्या दोषांमुळे मुलं दरिद्री होतात. त्याचा अर्थ मुलं पुढे आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही. मुलांचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता मुलांवर चांगले संस्कार करणं, संयम शिकवणं, शिस्त शिकवणं, मोठ्यांचा आदर करायला शिकवणं, या गोष्टी कमीत कमी या गोष्टी शिकवाव्या लागतात.